देवरा बाबांबद्दलची एक कथा आहे की देवरा बाबा जे होते त्यांचं वय होतं 600 वर्ष आणि त्यांना देह सोडायचा होता. त्यावेळी समाधी घ्यायची होती, तर त्यांनी परमिशनसाठी बर्फानी दादाजींना सुद्धा निरोप दिलेला होता. आणि बर्फानी दादाजी महाराजांनी जी शेवटची शॉल आहे जी परमिशनची ती त्यांनी पाठवली होती आणि त्यानंतर मग त्यांनी देह सोडला. गगनगिरी महाराज आणि बर्फानी दादाजी महाराज एकदा त्रिपुरा सुंदरीचा एक पूजा होम सुरू होता इंदोरमध्ये. दोघांनी एक गंमत केली म्हणे. त्यांनी बर्फानी दादाजी महाराजांचा आत्मा गगनगिरी महाराजांच्या शरीरात आणि गगनगिरी महाराजांचा आत्मा बर्फानी दादाजी. त्यामुळे तर एक्झॅक्टली हे कायाकल्प म्हणजे काय असतं? कायाकल्प म्हणजे गुरुच्या सानिध्यामध्ये तो केला जातो आणि ती एक साधारणतः 40 ते 45 दिवसाची प्रोसेस असते. आणि जे आपलं जे शरीर आहे जे जीर्ण झालेलं असतं ते सोडून आपण नवकाया प्रवेश होतो. म्हणजे नवकाया त्या शरीराला मिळते, सेम शरीराला, परकाया नाही. तर अशा प्रकारे बर्फानी दादाजी महाराजांनी कायाकल्प केलेला होता. आणि त्यावेळी महाअवतार बाबाजी स्वतः तिथे होते. विशाखापट्टणमला एकदा गेले होते एका भक्ताच्या मुलीच्या लग्नामध्ये आणि नेमकी ते जायच्या सुमारासच तिथे मुलीचं प्राण गेले. जिचं लग्न होतं त्या मुलीचे अचानक ती पावली. आणि मग सगळे एकदम घाबरले. इतक्यात बर्फानी दादाजी महाराज पोहोचले तिथे. तर दादाजी म्हणाले की एक मैं कर सकता हूँ, इसको मैं अभी जिंदा कर सकता हूँ, लेकिन 7 दिन में ये फिर से वो शरीर छोड़ देगी. गगनगिरी महाराजांचे पाठीवर घेऊन हे आशिष महाराज सगळीकडे फिरायचे. जवळजवळ 35-40 वर्ष त्यांनी त्यांची सेवा केली. एकदा आशिष महाराजांना खूप बॅक पेन होत होतं म्हणून त्यांनी मला पाचारण केलं आणि मग खोपोली आश्रमात मी गेलो.